बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण नम्रता मी सांगितल्याप्रमाणे 3 प्रकरणं होती. नवाब मलिकांचं प्रकरण, माणिकराव कोकाटेंचं प्रकरण आणि पार्थ पवारांचं कोंडव्याचं प्रकरण. अशा 3 प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही अडचणीत आली होती. आणि आता आपल्याला माहिती आहे की महापालिका निवडणुका 15-16ला होत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणं खरं तर अजून बाकी आहे. आणि या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत सापडलेली असं म्हणता येईल. आणि कोकाटेंच्यामुळं पक्षश्रेष्ठी देखील नाराज होती. नेमकं कोकाटेंना काय शिक्षा दिली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. त्यानुसार त्यांना दिलासा मिळाला, म्हणजे त्यांची शिक्षा जी आहे ती कमी झालेली नाही आहे. त्याबद्दल अजून कोर्टाचं डिटेल्स आपल्याला मिळायचे आहेत. मात्र 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना हा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचा तुरुंगवास जो आहे तो पूर्णपणे टळलेला आहे असं म्हणता येईल. आता मेडिकली त्यांनी जे रिझन दाखवलेलं होतं लीलावती रुग्णालयामधलं, त्या रुग्णालयाबद्दलचं जे आता पुढची प्रोसिजर आहे ती आता यापुढे पूर्ण केली जाईल. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाईल. मात्र वकिलांचा युक्तिवाद जो आहे तो कामी आलेला आहे असं म्हणता येईल, कारण लीलावतीमधला थेट रिपोर्ट जो आहे तो कोर्टासमोर सादर करण्यात आलेला होता. आणि एकंदरीतच कोकाटे यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही या सगळ्या सदनिका मिळवताना, असं देखील युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. पण यापूर्वीची परिस्थिती बघितली तर जंगली रमीचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता. त्यामुळे त्यांचं कृषी मंत्रीपद काढून घेतलं होतं आणि नंतर त्यांना क्रीडा मंत्रीपद खरं तर दिलं होतं. आणि आता देखील त्यांच्या खात्याचा सगळा कार्यभार जो आहे तो अजित पवार यांच्याकडेच असणार आहे. पण आता तुरुंगवास जो आहे तो टळलेला आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर पुन्हा त्यांची एंट्री होते का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे मंत्रिमंडळामध्ये. कारण धनंजय मुंडे हे आपल्याला माहिती आहे की अमित शहा यांना भेटलेले होते आणि ज्यावेळेला अटक वॉरंट निघालेलं होतं कोकाटे यांचं, त्याच वेळा धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सगळ्या सुरू होत्या. त्याप्रमाणे 1.5 तास जवळपास जो युक्तिवाद झालेला होता त्या युक्तिवादानंतर अखेर कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. नम्रता. संदीप, या सगळ्यामध्ये राजकीय दृष्ट्या माणिकराव कोकाटे यांनी जे काही ब्लंडर्स केलेले होते, त्यांची वक्तव्य म्हणा किंवा आत्ताचं हे प्रकरण, हा वाद त्यांनी ओढवून घेतलेला होता, हे राष्ट्रवादीसाठी बऱ्याच प्रकारे हा कपाळमोक्ष करणारीच प्रकरणं होती. पण तरी सुद्धा माणिकराव कोकाटे यांना वाचवलं जाणं, अशी काय त्यांची राजकीय ताकद आहे की वारंवार त्यांना वाचवावं लागतंय राष्ट्रवादीला? नाही, एक तर इतके वर्ष ते आमदार आहेत, नाशिक जिल्ह्यामधून ते येतात कोकाटे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यावेळा राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली होती नम्रता, त्यानंतर ते अजित पवार यांच्या पक्षात सहभागी झाले होते. शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत. त्यामुळं एक तर ते अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले होते, हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. दुसरं म्हणजे एक त्यांच्याबद्दल सहानुभूती जी होती ती पहिल्यांदा होती. मात्र जेव्हा जंगली रमीचा जो व्हिडिओ त्यांचा जो व्हायरल झाला होता त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या आणि मग अजित पवारांना निर्णय घ्यायला लागला होता की त्याचं कृषी मंत्रीपद काढण्यात आलेलं होतं. पण तरी देखील त्यांना क्रीडा मंत्रीपदावर कायम ठेवण्यात आलेलं होतं. आणि आता जेव्हा हे सगळं प्रकरण नाशिकच्या कोर्टाने जेव्हा शिक्षा सुनावलेली होती त्यानंतर त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं हे विरोधक सातत्यानं म्हणत होते. आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली.